आता आम्ही चाललेलो आहे बघा खंडोबाच्या कडेपठार जुन्या मंदिरावर. तर आता का वरती डायरेक्ट आल्यावर दाखवलंय की आता आम्ही पायऱ्या चढत चढत चाललेलो आहे. पायऱ्या तर इतक्या आहेत ना, खूप तर खूप. खंडोबाचं मंदिर आहे, जुनं मंदिर आहे कडेपठार. आता इथं थकून थकून आम्ही चालून चालून बसलो. आणि समर्थ तर खूप म्हणजे खूप वैतागला होता. इतका घाम होता, ऊन होतं आणि एवढी गर्दी पण होती लई तर लई. आता आपलं चाललेलं आहे बघा. थोड्या वेळ बसायचो आम्ही, थोड्या वेळ जायचो आणि आता परत तिथं बसलेलं आहे बघा. आणि कडेने सगळं डोंगरच आहे. आणि आज गर्दी पण रे आहे. कुठलं मंदिर आहे? चप्पल मध्ये ठेवले. चल चल आता सगळा एक प्लेन रस्ता लागला होता बघा. हो गर्दी आली. हे कशी कुल्फी खाते ती. नाही नाही, कोण म्हणलं तुला? नाही नाही नाही, आम्ही म्हणलो तिला काहीतरी. आता आम्ही तिथून आलो. चला हे कडन लोक येतात तिथं. सवय अरे काय रे बाळा, लग्न झालं का आमचं? लग्न नाही झालं का? मग काय झालं? बिना लग्नाचं फिरतो का आपण? आता आलेला आहे जुनं मंदिर आणि तो खूप म्हणजे खूप तेच आवाज होता. आता हे काढायला लागल्यात बूट. मी आलेले आहे पुढं. तर बघा इथं किती सुंदर मंदिर आहे. आणि तर बघा किती सुंदर मंदिर आहे. जय मल्हार आपले हित होते आणि आता ते नवीन गडावर गेलेले आहेत तिथून. तर नवीन गडावर ते खूप छान आता मंदिर बांधलेलं आहे. तर ती नवीन गडावर पण जायला इथून रस्ता आहे बघा. खूप छान दर्शन झालं आणि गर्दी पण होती. आणि जवळजवळ 500 ते 600 पायऱ्या तरी असतील कमीत कमी. खूप वरती आहे. 5-10 किलोमीटर तरी असेल ते सहजच. आता मी भंडारा टाकायला जागरण गोंधळ आहे. आणि इथं आम्ही आलो होतो पालखीच्या पाया पडायला. तर बघा आता दाखवते तुम्हाला. मस्तपैकी जागरण गोंधळ आहे. त्यातलं तुम्हाला आवाज पण थोडासा टाकणार आहे.
पण इथं खूप गोंधळ होता. इथं बघा जुनी पालखी आहे आपली खंडोबाची आणि खूप छान आहे बघा. इथं आहे अंबाबाईचं मंदिर आणि आता तुम्ही दर्शन करायला आलेले आहे आणि इथं खंडोबाचा घोडा आहे. फोटो पण दर्शन करत आहे. खूप छान छान मंदिर आहेत बघा. कडेपठारात गाडव शंकराचं मंदिर आहे. ह्याच्यावरती पाण्याच्या बाटल्या दुकानदार आहेत. खूप अवघड आहे बरं का.